हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हे एक सजेस्टेड व्हिडिओ म्हणून मी आज तुम्हाला आपण एखादं डॉक्युमेंट ज्यावेळेला क्रिएट करतो तर ते क्रिएट केलेलं डॉक्युमेंट आपण सेव्ह कशा पद्धतीने करू शकतो हे आज पाहणार आहोत। तर प्रथम आपण काय करूयात की एक सिंपल नोटपॅड, सपोज तुम्ही एखादा नोटपॅड ओपन केलेला आहे आणि त्या नोटपॅडमध्ये तुम्ही एखादा कंटेंट सेव्ह केलेला आहे। ओके, हे नोटपॅड आहे। मी बेसिक सांगते की डॉक्युमेंट आपण सेव्ह कशा पद्धतीने करू शकतो। आता मी असं लिहिते की हॅलो स्टुडंट, वेलकम इन दिस ICT ट्रेनर यूट्यूब चॅनल। ओके, सिंपल फक्त मी एक सेंटेन्स टाईप केलेला आहे। आता हे डॉक्युमेंट तुम्हाला सेव्ह करायचं आहे तर इथे एक तर तुम्ही शॉर्टकट की यूज करू शकता। तर शॉर्टकट की कोणती आहे तर CTRL मीन्स Ctrl+S, हे एक तर तुम्ही ॲट अ टाईम हे दोन कीज प्रेस करा, Ctrl+S, याने सुद्धा तुम्ही तुमचं डॉक्युमेंट सेव्ह करू शकता। किंवा फाईल टॅबमध्ये गेल्यानंतर ही लिस्ट डिस्प्ले होईल। या लिस्टमधून तुम्ही सेव्ह ॲज ऑप्शन सिलेक्ट करा। ओके, मी आता सेव्ह ॲज ऑप्शन सिलेक्ट करते। आता सेव्ह ॲज ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर हा सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स ओपन होईल। आता सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स ओपन झाल्याबरोबर तुम्ही हे फर्स्ट डिसाईड करायचं आहे की तुम्हाला ते डॉक्युमेंट कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करायचं आहे। आता ड्राईव्ह म्हणजे काय याचा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, कालच मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी ड्राईव्ह म्हणते। ड्राईव्ह म्हणजे काय तर हे जे लोकल डिस्क D, लोकल डिस्क E, लोकल डिस्क C, हे यांना आपण ड्राईव्ह म्हणतो आणि यामध्ये आपण आपला कंटेंट सेव्ह करू शकतो। लोकल डिस्क C मध्ये आपण आपला कंटेंट सेव्ह नाही करायचा। आता मला तो C ड्राईव्ह सोडून D ड्राईव्हमध्ये कंटेंट सेव्ह करायचा आहे किंवा ही माझी फाईल सेव्ह करायची आहे, तर तुम्ही ते D ड्राईव्ह हे ऑप्शन सिलेक्ट करा, हा ऑप्शन सिलेक्ट करा। त्याच्यानंतर इथे तुम्हाला त्या फाईलला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही इथे टाईप करा। ह्या फाईल नेममध्ये, फाईल नेमच्या पुढे जो हे .txt बाय डिफॉल्ट एक्सटेन्शन दिसत आहे तिथे तुम्हाला जे फाईलला नाव द्यायचं आहे ते टाईप करा। मी आता ICT डॉक या नावाने D ड्राईव्हमध्ये माझी फाईल सेव्ह होणार आहे। का तर हे पहा, इथे ही लोकल डिस्क D ही ग्रे कलरमध्ये दिसते, ही बाकी सगळे कोणतेही ग्रे कलरमध्ये दिसत नाही, हे हायलाईट झाले ग्रे कलरमध्ये। म्हणजे काय तर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट D ड्राईव्हमध्ये सेव्ह करत आहात। आता सेव्ह करते। ओके, आता इथे ICT डॉक हे नाव माझ्या फाईलला डिस्प्ले झालेलं आहे, म्हणजेच मी माझी फाईल ही D ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे। हे कळालं? हे झालं की एखादं डॉक्युमेंट आपण सेव्ह कशा पद्धतीने करू शकतो। तर तुम्हीही पुन्हा एकदा तुमचं डॉक्युमेंट सेव्ह करा आणि चेक करा की ते सेव्ह झालेलं आहे की नाही। Ctrl+S करा शॉर्टकट की सेव्ह करण्यासाठी, किंवा फाईल टॅबमध्ये गेल्यानंतर त्या लिस्टमधून सेव्ह ॲज हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा सेव्ह ऑप्शन हाही तुम्ही सिलेक्ट करू शकता। थँक्यू।